तर काय ह्याला उत्तर आहे? नाही, असं नेहमीच नाहीये. आता लोकांची मेंटॅलिटी खूप मोठ्या प्रमाणात बदलत चालली आहे. लोकांना कळतंय की त्यांना काय करायचंय आणि जरी कितीही लोक कोणीही असलं, जरी एखादा पैशावाला बलाढ्य माणूस असेल आणि त्याच्या समोर एखादा दुसरा साधा माणूस असेल तरी लोकांना कळतंय. लोक 10 लोकांना म्हणजे माझ्या अनुभवावरनं सांगतो की आश्वासनं देतील की आम्ही तुम्हाला मत देऊ, परंतु त्यांना कळत असतं की ते काय करतायत आणि योग्य माणसाला निवडून देणं हे लोकांना कळत असतं. त्याच्यामुळे फक्त आपले विचार काय आहेत, आपले व्ह्यूज काय आहेत हे योग्य प्रकारे तुम्ही लोकांपर्यंत दाखवून. त्याच वेळी होतं असं की राजकीय लोक हे शेवटच्या मोमेंटला लोकांच्या दारात जातात, हे फक्त मतं मागण्यासाठी. परंतु जर तुम्ही कन्सिस्टंटली, जर तुम्ही सातत्याने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले, जर तुम्ही त्यांना पटवून दिलं की तुम्हाला काहीतरी बदल घडवायचा आहे, तर नक्कीच लोक तुम्हाला कौल देतील आणि लोक तुम्हाला प्रिफर करतील, ही निश्चित गोष्ट आहे. बरं आशिष, तुम्ही 22व्या वर्षी राजकारणामध्ये उतरलात आणि आज वय वर्ष 24, तुम्ही उपनगर अध्यक्ष आहात, बिनविरोध निवड झाली. हा जो आतापर्यंतचा प्रवास होता राजकारणामधला तुमचा गेल्या 2-3 वर्षांमधला, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगाल? कसा तो सगळा एक्सपिरियन्स होता? लोक जेव्हा तुम्ही मतं मागण्यासाठी लोकांपर्यंत जात होता तेव्हा लोकांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिला आणि लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं? नाही, खरं सांगायचं तर इट वॉज अ व्हेरी टफ प्रोसेस. कारण की कुठल्याही आई वडिलांना आवडणार नाही की आपला मुलगा कमर्शियल पायलट झालाय, त्याचं एक चांगलं ग्लॅमरस जॉब त्याच्या पुढे असताना त्यांनी अचानक एके दिवशी उठायचं आणि सांगायचं मला लोकांसाठी काहीतरी करायचंय, मला सिस्टमचा एक पार्ट बनायचंय. त्याच्यामुळे ही प्रोसेस खूप कठीण होती. परंतु मला एक वाटत होतं नेहमी की नाही, आपण जर कन्सिस्टंटली, जर आपण स्टिक होऊन एखाद्या गोष्टीला काम केलं, जर आपण लोकांना दाखवून देऊ शकलो की माझे विचार वेगळे आहेत, मला काहीतरी करून दाखवायचंय, तर लोक तुम्हाला नक्कीच प्रिफर करतात. मला जेव्हा ओबामांची निवडणूक होती अमेरिकेची राष्ट्रपती पदाची, तेव्हा सुद्धा लोकांमध्ये, तिथल्या यंगस्टर्समध्ये नेहमी ही चर्चा असायची की आपण ओबामांना निवडून दिलं पाहिजे, कारण तो यंग आहे, त्याच्याकडे विजन आहे आणि तो काहीतरी वेगळं करून दाखवेल, ही इज डायनामिक. त्याचप्रमाणे जर आपण रिसेंटली इंडियाचं बघितलं तर अखिलेश यादवला लोकांनी प्रिफर केलं बिकॉज ही वॉज यंग, त्याच्याकडे एक विजन होतं आणि काहीतरी करण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचे व्ह्यूज दाखवून दिले, तुम्हाला लोकांना पटवता आलं पाहिजे की तुम्ही कसे वेगळे आहात, तर लोक तुम्हाला निश्चितच कौल देतील असं मला नक्कीच वाटतं. बरं, तुम्ही जेव्हा आता राजकारणामध्ये आहात, रोज सभागृहामध्ये जातात, कसा काय तुमचा एक्सपिरियन्स असतो? जे म्हणजे ज्यांचं वय आहे असे जे राजकारणी, जसं की 35-40 वर्ष आहेत, जे मुरब्बी राजकारणी म्हणतो, तर त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असता किंवा त्यांच्याबरोबर टॅकल करताना तुम्हाला काही वेगळं काही करावं लागतं का? डेफिनेटली एक मेंटॅलिटी अशी असते की जेवढे सिनियर पॉलिटिशियन्स असतात, राजकारणी असतात, त्यांचं एखादा नवीन जर मुलगा आला तर एकच मेंटॅलिटी असते, अरे हा काल आलेला मुलगा, ह्याला काय कळतं, हा काय शिकवतो. परंतु असं नाहीये. आज गोष्टी बदलल्या आहेत. तरुण मंडळींना सुद्धा चांगलं विजन आहे. जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की तरुणामध्ये, एका यंगस्टरमध्ये जी ऊर्जा आहे ती राईट टाइमला इम्प्लिमेंट झाली पाहिजे, त्याचा उपयोग करून आपल्याला घेता आला पाहिजे. सगळेजण म्हणतात आज 40% यंगस्टर्स आपल्या देशात आहेत, 40% हे 15 ते 40-35 या वयोगटातली मुलं आहेत, यंगस्टर्स आहेत. परंतु ही एनर्जी तुम्ही युटिलाइज किती करणार? जर ही 40% आहेत तर असे किती लोकप्रतिनिधी आहेत जे या वयोगटातले आहेत? असे खूप कमी लोकप्रतिनिधी तुम्हाला बघायला मिळतील. लोकप्रतिनिधींचं जे बघितलं जास्त तर ते सगळे 40च्या पुढचे आहेत. मग डेफिनेटली आज जो लोक, जे यंगस्टर्स मतदानासाठी उतरत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे की बाबा जर तुम्ही तसा कोणीतरी विजनवाला चांगला एखादा उमेदवार दिला तर डेफिनेटली लोक जास्त त्याला प्रिफर करून मत देणारच, हे मला निश्चित वाटतं. बरं, तुम्ही सुरुवात करताना खरं तर अपक्ष म्हणून केली, पण जर पक्षाकडे एखादा तरुण किंवा तरुणी गेली की आम्हाला राजकारणात त्याचे आम्हाला उमेदवारी द्या किंवा कार्यकर्त्यांच्या पातळीवरून गेली, तर तेवढा अनुभव त्यांचा चांगला नसावा असं मला तरी वाटतंय. म्हणजे तुम्ही काय सांगाल याबाबत? हो, खरंच बरेच वाईट अनुभव येण्याची शक्यता आहे आणि येतीलही. कारण की मला वाटतं सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा आपलं धोरण जरासं बदलायला हवं. राजकारण करण्यासाठी एक जेन्युइन भावना लागते, एक चांगलं मन लागतं आणि एक प्रिन्सिपल, तत्व लागतात. दुसरं काही अनुभव वगैरे जरी नसलं तरी ते माणूस शिकत जातो आणि आपोआप अनुभवी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे विचारलं जातं की तुमची जात कोणती, तर मला वाटतं हे कुठलेही विचार न करता आज आपण एका चांगल्या भारतासारख्या देशात राहतो जिथे सगळे एकत्रितपणे काम करतात. तसं कुठलाही भेदभाव न ठेवता जर राजकीय पक्षांनी सुद्धा आपलं धोरण बदलून जो मेरिट प्रमाणे जर एखाद्याला उमेदवारी दिली तर निश्चित आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बघायला मिळतील.
बरं, आपल्यावर आणखी एक प्रेक्षक आहेत सध्या पुण्यावरून, कारखानीस आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. बोला नमस्कार ऑफिसर. बोला बोला. मी आपणास विचारू इच्छितो की आज मी 30 वर्षाचा आहे आणि आमची पण समाजकारणातून जाऊन पुढे राजकारण करण्याची इच्छा आहे. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायला लागतो की सैनिक जेव्हा सैन्यात होतो तेव्हा त्याच्याकडे लक्ष असतं की आपण एका देशासाठी वगैरे काम करतोय. तर मी जर आज राजकारणात येऊन काम करायचं ठरवलं तर नक्की आमच्या समोर उद्दिष्ट आम्ही काय ठेवावी किंवा काय दृष्टिकोन आम्ही नवीन युवकांनी बाळगायला हवा? उद्दिष्ट पूर्ण तेव्हाच होईल जेव्हा की प्रत्येक राजकारणी हा विचार करेल की राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल. आज जर आपण सैनिकाचं ह्यांनी उदाहरण दिलं तर बघितलं तर खूप आदराने बघतो, एक आपल्याला वेगळं एलिट वाटतं आणि एक खूप आदर वाटतो आपल्याला. परंतु एका राजकारणीकडे बघण्याचा आज जो दृष्टिकोन आहे तो तितकासा काही क्लिअर नाही, तितका चांगला नाही. तर मला वाटतं बरेच असे मुद्दे आहेत. त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे एक क्लीन सिस्टम आणणं, ज्याच्यात भरपूर पारदर्शकता असेल, ज्याच्यात तुम्हाला कळू शकेल की प्रशासन नक्की कसं चालवायचं, काय केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लोकांच्या अपेक्षा असतात पण त्या आपल्याला कशा पूर्ण करता येतील. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ऑनेस्टली कसं काम कराल. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक करिअरमध्ये प्रिन्सिपल्स आणि उद्दिष्ट ठेवणं खूप महत्वाचं असतं डोळ्यासमोर. तर तुमचे प्रिन्सिपल्स काय, तुमची काम करण्याची पद्धत कशी असेल, ह्याच्यात जर पारदर्शकता असेल, ह्याच्यात जर असं तुम्ही ठरवलं की लोकांसाठी वाहून जायचं तर निश्चितच त्याची पोचपावती लोकांपर्यंत तुम्हाला चांगलं काम तुमचं पोचेल आणि लोक तुम्हाला नक्कीच त्याची पोचपावती देतील. तुम्ही जे काम करतात त्याच्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन, लोकांचं सॅटिस्फॅक्शन कितपत आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच, म्हणजे मला वाटतं की बऱ्यापैकी मी म्हणजे 100% तर कोणीही एक्सपेक्टेशन्स पूर्ण करू शकत नाही, परंतु जेवढं मला जमतं तेवढ्या जास्त पद्धतीने मी काम करतोय. ह्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे मी ज्या ऑफिसमध्ये जातो, ज्या नगर परिषदेच्या ऑफिसमध्ये, तर तिथले काही शिपाई लोक मला येऊन भेटले आणि त्यांना मला म्हणाले की साहेब, आम्हाला पगार मिळतो म्हणून आम्ही इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला सॅल्यूट करतो, पण आम्ही मनापासून फक्त तुम्हाला सॅल्यूट करतो कारण तुम्ही या शहरासाठी चांगलं काम करताय. सो इट वॉज अ बिग थिंग. त्यावेळेस माझ्या अंगावर शहारे उभे राहिले आणि मला वाटलं की नाही, मी काहीतरी चांगलं करतोय आणि आय शुड नॉट बी डिमोटिवेटेड. मी जे काम करतोय ते पुढे चाललं पाहिजे, तर नक्कीच माझ्या शहराचं तरी मी काहीतरी भलं करू शकेन आणि एका मोठ्या स्वरूपात काहीतरी एक बदल घडवू शकेन. नक्कीच, मला वाटतं की या सगळ्या गोष्टीतून लोकांना सॅटिस्फॅक्शन आहे, जसं तुम्ही ते उदाहरण सांगितलं. आणि या सगळ्या अनुभवाचं कोणतरी प्रेरणा घेईल आणि नवीन राजकारणी तरुण आपल्याला मिळतील आपल्या देशासाठी, अशी आपण अपेक्षा करूया. खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं या संदर्भात. खूप खूप धन्यवाद इथे आलात त्याबद्दल. थँक्यू.